नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशन करिता टीचिंग ॲप्टिट्यूड या भागावर महत्त्वाचे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड या भागातून जे काही प्रश्न विचारलं जाईल ते योग्यरित्या आपण आन्सर करू शकता. बीएड सीईटी एक्झामिनेशन करिता कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस करिता आहे आणि टॉपिक वाईज एमसीक्यूज देखील आहे. या कंप्लीट कोर्सची फीस ₹2000 आहे. सोबतच 2027 करिता जर आपण बीएड सीईटी एक्झामिनेशन देत आहात तर त्यासाठी देखील बॅचेस अवेलेबल आहे. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि जॉइन करू शकता. प्रश्न आहे डॅश डॅश इट इज अ मेन सेंटर ऑफ इनफॉर्मल एज्युकेशन. सो अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र कोणतं आहे? ए स्कूल अँड कॉलेज, बी आहे सोसायटी अँड फॅमिली, सी न्यूजपेपर आणि डी आहे न्यूजपेपर आणि ऑल इंडिया रेडिओ अँड टेलिव्हिजन. सो विद्यार्थी मित्रांनो, अनौपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षणामध्ये बघा, फॉर्मल एज्युकेशन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑब्व्हियसली स्कूल कॉलेज जे आहे ते फॉर्मल एज्युकेशनचे सेंटर आहे. सो हा ऑप्शन आपलं कट होतं. तर इथे बघा, वन कुठे कुठे येत आहे. ठीक आहे. सो वन ऑप्शन ए मध्ये येत आहे, सी मध्ये येत आहे आणि डी मध्ये येत आहे. सो ऑब्व्हियसली इथे योग्य उत्तर आपलं काय आहे? 2 आणि 3 म्हणजे समाज, सोसायटी आणि कुटुंब आणि वृत्तपत्र हे अनौपचारिक साधन आहे शिक्षणाचे. त्यामुळे योग्य उत्तर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं. सो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. डॅश these are the type of education. A formal, informal and casual education. B formal, informal and remedial education. C आहे प्रायमरी, सेकंडरी अँड कॉलेज आणि डी आहे प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी. आता बघा, शिक्षणाचे प्रकार कोणते आहे म्हटलेलं आहे. अ आहे औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण. बी आहे औपचारिक, अनौपचारिक आणि उपचारिक शिक्षण. सी आहे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण. की डी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज फॉर्मल, इनफॉर्मल आणि सहज शिक्षण. आता बघा, फॉर्मल एज्युकेशन आपण बघतो, इनफॉर्मल एज्युकेशन आपण बघतो आणि कॅज्युअल म्हणजे दूरस्थ प्रकारचं जे एज्युकेशन आहे, हे तीनही आपल्याला काय दिसून येतात? एज्युकेशनचे प्रकार दिसून येतात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके. मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते. ठीक आहे. ओपन एंडेड क्वेश्चन प्रोव्हाइड रिस्पॉन्स विथ अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर फर्दर वर्क. ए मुद्देसूद उत्तर देण्यासाठी आपल्याला मुक्तद्वार प्रश्नावली उपयोगी असतं का? ऑप्शन ए आहे टू आन्सर टू द पॉइंट. बी आहे स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, टू आन्सर इन वन ऑन वर्ड. सी आहे सोपी गोष्ट तयार करणे. सो टू प्रिपेअर, सी आहे टू प्रिपेअर सिंपल टेबल. की डी स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे, टू आन्सर क्लिअरली अँड कन्सिडर. ओके. ओके. सो व्हेरी करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतं, स्वतःच्या शब्दात उत्तर देण्यासाठी मुक्तद्वार प्रश्नावली हे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नीडेड फॉर एज्युकेशन इज. शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? ए चॉक बोर्ड अँड टीचर, खडू फळा शिक्षक. बी टीचर अँड स्टुडंट, शिक्षक व विद्यार्थी. सी कॉलेज अँड टीचर, महाविद्यालय व शिक्षक. की डी टीचर अँड एज्युकेशनल मटेरियल म्हणजे शिक्षक आणि शैक्षणिक साधन. मला सांगा, एज्युकेशन ठीक आहे, टीचिंगसाठी काय महत्वाचं आपल्याला दिसून येतं? ऑब्व्हियसली टीचर आणि विद्यार्थी. आता बघा, टीचिंग मध्ये आपल्याला दिसून येतं, टीचर जो आहे हा स्वतंत्र आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय शिकवायचं, कसं शिकवायचं, कोणत्या पद्धतीने शिकवायचं, हे संपूर्णतः डिसिजन कोणाचं असतं? शिक्षकाचं असतं. आणि आश्रित इथे आपल्याला कोण दिसून येतं? जे डिपेंड आहे कोणावर? शिक्षकावर, तो म्हणजे स्टुडंट आहे. सो अशा प्रकारे टीचिंगसाठी आपल्याला
एक तर शिक्षक आणि दुसरं म्हणजे स्टुडंट हे दोनही महत्वाचे आहे. त्यामुळे याला दुध्रुवीय प्रक्रिया म्हणजे एज्युकेशनला दोन ध्रुवीय प्रक्रिया असं देखील म्हटलं जातं. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. डॅश इट इज अ इम्पॉर्टंट टूल ऑफ इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो मूल्यांकनासाठी काय महत्वाचं आहे? मूल्यांकनासाठी आपल्याला काय महत्वाचं दिसून येतं? ठीक आहे. ए परीक्षा एक्झामिनेशन, बी स्कूल म्हणजे शाळा, सी एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, की डी वर्क एक्सपिरियन्स कार्यानुभव. आता मूल्यमापनासाठी ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन होणार आणि एक्झामिनेशनच्या माध्यमातून आपलं इव्हॅल्युएशन होत असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य आहे. नेक्स्ट वळूया आपण. यूजीसी स्टँड फॉर. यूजीसी याचं फुल फॉर्म इथे विचारलेला आहे. ए आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, बी युनिव्हर्सिटी ग्रँड काउन्सिलिंग, सी अंडरग्राउंड कॉलेज कॉटेज, की डी युनियन गव्हर्नमेंट कॉलेज. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच यूजीसी. आता बघा फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म देखील आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आहे. ओके. हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील दोन ध्रुव आहे. देर आर टू पोल इन पायलोर एज्युकेशन प्रोसेस. सो ए हेड मास्टर अँड टीचर म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक, बी आहे प्राचार्य आणि प्राध्यापक प्रिन्सिपल अँड प्रोफेसर, सी आहे टीचर अँड स्टुडंट शिक्षक आणि विद्यार्थी, आणि डी आहे पॅरेंट्स अँड स्टुडंट. सो ऑब्व्हियसली एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये दोन ध्रुव. ठीक आहे. एक म्हणजे स्टुडंट आणि दुसरं म्हणजे टीचर. ओके. सो ऑब्व्हियसली सी व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येत. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट डू यू स्टडी इन युअर स्पेअर टाइम म्हणजे तुम्ही आपल्या जे फावला वेळ मिळतं आपल्याला त्यामध्ये काय करणार? ओके. मार्केट इकॉनॉमिक्स बाजाराचं अर्थकारण, बी प्रशिक्षण कौशल्य, ठीक आहे. सी आहे क्रिकेटचा इतिहास जाणणार, की धंद्याचे व्यवस्थापन करणार. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली आपण काय करूया संप्रेषणाचे कौशल्य जे आहे कम्युनिकेशन स्किल जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ जर वेळ आहे तर नक्कीच आपण काय करूया हाऊ टू बिहेव, हाऊ टू स्पीक या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. यासाठी आपण नक्कीच आपलं कम्युनिकेशनचं जे स्किल आहे त्याला डेव्हलप करणार. नेक्स्ट आहे स्किनर या मानवशास्त्रज्ञ अध्ययन प्रक्रियेमध्ये स्थान महत्वाचे मानले आहे. त्यांच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अचूक प्रतिसादाला जर ताबडतोब प्रबलन मिळाले तर तीच कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. खालीलपैकी खालीलपैकी कोणते विधान या वर्णनांशी जोडते? ठीक आहे. सो ए आहे एप्रिलमध्ये घेतलेल्या वार्षिक परीक्षांचा निकाल लागोलग मे महिन्यात जाहीर करण्यात आलं. बी आहे संगणकावर विद्यार्थ्यांनी दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्यांचं गुण सांगितले. सी आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या चुकीच्या उत्तरांवर हे उत्तर चूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शिक्षकाने स्वतः अचूक उत्तर सांगितले. की डी विद्यार्थ्यांच्या ट्युटोरियलवर त्याला प्रोत्साहित करण्याचे शेरे लिहून विद्यार्थ्यांना परत दिले. सो ऑब्व्हियसली आपण काय करणार आहोत संगणकावर चाचणी तपासून त्यांना आपलं फीडबॅक देणार आहोत. ठीक आहे. सो बी. चला इग्नू स्टँड फॉर इग्नू काय आहे याचं फुल फॉर्म परत विचारलेलं आहे. ए इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, बी इंदिरा गांधी अँड नेहरू ओपन युनिव्हर्सिटी, सी आहे इंटरनॅशनल जायंट नमिबियन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, की डी इंटरनेट गव्हर्निंग नेटिझन्स ओपन युनिव्हर्सिटी. सो इग्नू काय आहे? ठीक आहे. सो इग्नूचं फुल फॉर्म लक्षात घ्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. सो ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आपल्याला दिसून येतं डॅश हे औद्योगिक मागासपणाचे मूलभूत कारण आहे. दिस इज द बेसिस रिझन फॉर इंडस्ट्रियल बॅकवर्डनेस. ए आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे वाढणारी बेकारी, बी नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग स्थापनेसाठी लागणारा भांडवलात वाढ, सी तांत्रिक शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, की डी तांत्रिक शिक्षणाची उपलब्धता.
योग्य उत्तर आहे तांत्रिक शिक्षणाचं अपुऱ्या सोयी, ज्यातून आपण बघतो की औद्योगिक मागासलेपणा आपल्याला दिसून येतो. समोरचा प्रश्न आहे, वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया इज दॅट दिस मीडिया, जनसंपर्काची एक वैशिष्ट्ये ही माध्यमे म्हणजे यापैकी काय आहे? सर्व संग्राहकांचे मन वळवू शकतात माध्यमे. बी आहे केवळ अपेक्षित लक्ष्य गटांपर्यंत पोहोचतात. सी जास्त मोठ्या लक्ष्य गटांपर्यंत उशिरा पोहोचतात. की डी संग्राहकाला हव्या त्यावेळेस संदेश देऊ शकतात. सो ऑब्व्हियसली आपण बघतो की मोठ्या केवळ अपेक्षित लक्ष्य गटांपर्यंत पोहोचतात. जनसंपर्क जे आहे यांचा वापर आपण माध्यमे आपण बघतो तर माध्यमांचा वापर आपण आपल्या स्व इच्छेनुसार करीत असतो. नेक्स्ट आहे पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःचे काम स्वतः करण्यास आपण कसे सांगणार? हाऊ डू यू टेल पॅरेंट्स टू लेट देअर चिल्ड्रेन डू देअर ओन वर्क? परिपत्रक काढून, बी गेटवर सूचना लावून, सी विद्यार्थ्यांना स्वतः सांगण्यास सांगून, की डी पालकांच्या गटागटाने बोलवून त्यांना प्रशिक्षण देणार. सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्व्हियसली पालकांना आपण बोलवणार ग्रुपमध्ये आणि त्यांना याबद्दल सांगणार, की तुम्ही काय करायचं आपले जे पाल्य आहे म्हणजे जे आपले स्टुडंट म्हणा, ठीक आहे, त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला स्वकाम करण्यासाठी सांगायचं आहे या संबंधित गाईडन्स करणार. समोरचा प्रश्न आहे, डॅश हा वर्गातील दैनिक उपस्थिती मागील उद्देश आहे. ए 75% पेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत न बसू देणे हा कारण आहे का? की बी वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, इन्क्रीज करायचं आहे अटेंडन्स, की सी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडे लक्ष आकर्षित करणे, टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ स्टुडंट टू टीचर. डी आहे अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे. ठीक आहे, सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे दिसून येतं. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे जेणेकरून स्टुडंट जे आहे डेली बेसिसवर स्कूल कॉलेज जे आहे जॉईन करणार, लेक्चर अटेंड करणार म्हणजे वर्ग अटेंड करणार जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी योग्यनुसार कळून येईल. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहित केले पाहिजे. का बरं करायला हवं? द टीचर शुड encourage student to self study because self study save teaching time. स्वयं अध्ययनामुळे अध्यापनाचा वेळ वाचतो. बी आहे स्टुडंट अंडरस्टँड द सब्जेक्ट बेटर म्हणजे विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो म्हणून, की सी विद्यार्थ्यांमध्ये उपयुक्त अभ्यास सवय विकसित करणे. ओके, की डी शिक्षकांवर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी दिलेली नसते. सो व्हेरी करेक्ट आन्सर काय होतं, विद्यार्थी जर स्व अभ्यास करणार, स्वतःहून अभ्यास करणार, तर त्यांचा विषय जे आहे, पर्टिक्युलर सब्जेक्ट जे आहे, तो आणखीन व्यवस्थित होईल. ओके, त्यामुळे ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही? Which of the following is not a benefit of planning? It give confidence, आत्मविश्वास येतो. बी ऑल सब्जेक्ट आर गिवन बाय जस्टिस म्हणजे सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो. सी कामाची व्याप्ती लक्षात येते. स्कोप ऑफ द वर्क इज रिअलाइज्ड. की डी विद्यार्थ्यांना रागवता येते. इट कॅन बी स्टुडंट अँग्री. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर पहा, विद्यार्थ्यांना रागवता येते. कारण कारण बघा नियोजन जे आहे याचा फायदा जसं कॉन्फिडन्स वाढणं, ठीक आहे, सगळ्या घटकांवर आपण लक्ष देऊ शकतो. आणखीन काय करायचं आहे किंवा कोणता भाग सुटलेला आहे हे आपल्याला प्लॅनिंगमुळे लक्षात येतं. त्यामुळे तीनही बरोबर आहे. जे गलत आहे किंवा चूक आहे तो डी आहे. चला, सो इथे आपल्या UNESCO युनेस्को जे आहे याचा अर्थ किंवा फुल फॉर्म जे आहे ते विचारलेलं आहे. ए आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बी आहे युनायटेड नेशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॉर्पोरेशन. सी आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सोसायटी अँड कॉलेजियन्स ऑर्गनायझेशन. डी आहे understanding of a natural event in science and culture objects. So very correct answer obviously A आहे United Nation Educational Scientific and Cultural Organization म्हणजे UNESCO. ओके,
सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच दिसून येतं. त्यामुळे सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत जर आपण बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉइन झालेले नाहीत, तर नक्की जॉइन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल.